इथे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या डीलनुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता। मात्र झूठ बोले कव्वा काटे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी देशमुखांचा आरोप फेटाळला। यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली, ते काय म्हणतात पाहूया। गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता, नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला। आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमबीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ते मास्टरमाइंड होते। त्यांना त्यावेळेस NIAच्या माध्यमातून अटक होणार होती। देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला परमबीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखावर आरोप लावा। अशा पद्धतीने त्या परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमबीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले। देवेंद्र ने ऐसा कहा है, बयान दिया है कि परमबीर सिंग मास्टरमाइंड थे, डील झाली होती असा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो। थैंक यू सर। काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की झूठ बोले कौवा काटे, त्यांचं बघितलं का शरीर किती कावळ्याने टोचून टोचून रक्तबंबाळ झालेलं आहे। पहा तुम्ही त्यांच्याकडे, ते मलमपट्टी केली आहे त्यांनी। झूठ बोलले कव्वा काटे, त्या कावळ्यांनी त्यांच्यावरती किती वेळा हल्ले केले आहेत खोटं बोलल्याबद्दल रेटून, ते रक्तबंबाळ झालेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।